शहरात ढगफुटी सदृश पाऊस बरसलाय। नांदेड महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान हे बचाव कार्यात सहभागी झालेत। नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नायगाव इथे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे। 20 ते 25 जणांना रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती मिळते। नांदेडच्या नायगाव शहरातली ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय। जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे। ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे आणि सध्या या परिसरामध्ये या पुरामध्ये जे कोणी नागरिक अडकलेले आहेत त्यांना सध्या वाचवले जात आहे। सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर केलं जात आहे। नांदेडमधील मन्याड नदीला पूर आला। नदीजवळ असलेलं रातोळी इथलं महादेव मंदिर पाण्याखाली गेलं। नांदेड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। बीडच्या परळी तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसानं तालुक्यातील भोजनकवाडी जवळचा पाझर तलाव फुटला असून यामुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। हा तलाव दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे यापूर्वीच केली होती, परंतु तरी देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं आता शेती पिकांच्या नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। लातूरमध्ये गेल्या 16 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। जिल्ह्यातील उदगीर मुक्रमाबाद वाहतूक बंद झाली। गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय। आपण सध्या उदगीर मुक्रमाबाद या रस्त्यावरील धडकनाळ या ठिकाणी आहोत आणि लेंडी नदीवरचा हा एक पूल आहे। जो पूल वरून पाणी चालले पुलावरून, यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद आहे। मागील 4.5 ते 5 तासापासून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये या पुलावरून पाणी जात आहे आणि अरुंद आणि छोटा पूल असल्या कारणाने खबरदारीची उपाययोजना म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी पाणी कमी होतं। आता तुम्ही पाहू शकता की अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्या कारणाने वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलेला आहे। मागील 4 ते 5 तासापासून ही वाहतूक बंद आहे आणि या ठिकाणी शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक पूल पाण्याखाली गेल्या कारणाने वाहतूक ठप्प आहे। लातूर जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे पुलावरून पाणी जात असल्या कारणाने आणि त्याचमुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय। निशांत बद्रेश्वर, एबीपी माझा, धडकनाळ, लातूर। बीडच्या धारूर तालुक्यात वाण नदीला पुराला। पाण्याचा अंदाज न आल्यानं रुई धारूर इथल्या पुलावरून माजी सरपंच नितीन कांबळे हे वाहनासह वाहून गेले। त्यांचा मृतदेह काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यात आढळून आला। तर दुसरी घटना आवरगाव इथल्या पुलावर घडली। या ठिकाणच्या पुलावरून देखील पाणी वाहत असताना अनिल लोखंडेनं आपली रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं ते रिक्षेसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। लोखंडेंची रिक्षा काही अंतरावर सापडली, मात्र अनिल लोखंडे यांचा शोध लागलेला नाही। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक भागातील नदी नाल्यांना पूर आलाय। गोदावरी नदीला देखील मोठा पूर आल्यानं धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पूल पाण्याखाली गेला। पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्यानं मनूर, संगम, विळेगाव, बामणे या गावाचा संपर्क तुटला। या पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं असून पूल बंद करण्यात आलाय। पोलिसांचा देखील या पुलावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे।